सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण ऐकत आहोत श्रीकृष्ण भाग 36. यापूर्वीच्या भागामध्ये आपण कलिया दमन पाहिले आणि कालियाला श्रीकृष्णांनी तो यमुनेचा डोह सोडून जाण्याची आज्ञा केली आणि त्याचबरोबर त्यांनी कलियाला असे आश्वस्त केले की तू ज्या गरुडाच्या भयाने येथे आला होतास, तर आता माझ्या चरणांच्या तुझ्या माथ्यावरती माझे झालेले जे चरणस्पर्श आहेत आणि त्यांची उमटलेली ठसे हे पाहून गरुड आता तुला त्रस्त करणार नाही. त्यामुळे तू निशंक होऊन पुन्हा समुद्रामध्ये परत जा. अशा रीतीने भगवान परमात्म्याने केलेले कलियाला ही जी शिक्षा केली होती, या कथेचे श्रवण केल्यानंतर महाराज परीक्षितांनी शुकदेव गोस्वामी यांच्याकडे जिज्ञासा केली आणि त्यांनी विचारले की महाराज, कलियाने त्याचे सुंदर असे स्थान जेथे तो राहत होता ते का सोडले आणि त्याचे गरुडा भोवतीचे जे शत्रुत्व आहे ते त्यांनी का धरले होते? त्यावेळेला शुकदेव गोस्वामीजींनी सांगण्यास सुरुवात केली की पूर्वी समुद्राच्या बेटावरती एक नागालय नावाचे बेट होते आणि त्या बेटावरती सर्पांचा निवास असे आणि त्या सर्पांच्या मध्ये हा जो कालिया आहे हा त्यांचा प्रमुख होता. तर या बेटावरती असंख्य साप राहत होते आणि या बेटावरती गरुड नेहमीच सापांना खाण्याच्या इच्छेने तेथे येत असे आणि तो गरुड अनेक सर्पांना ठार करून खात असे आणि काही गरुडांना तर तो विनाकारण मारून टाकत असे. आणि त्याच्या अशा वागण्यामुळे तेथील सरपटणारे सर्व प्राणी हे त्रस्त झाले होते आणि या प्राण्यांचे नेतृत्व करणारा जो वासुकी होता तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाकडे त्यांनी तक्रार मांडली आणि आपल्या संरक्षण करण्याबद्दल त्याने विनंती केली. तर गरुडाने पुन्हा असा त्रास या सापांना देऊ नये म्हणून ब्रह्मदेवांनी सगळ्यांना एक योजना सांगितली, ती अशी की तुम्ही सर्वांनी दर अष्टमीला गरुडा करता एक साप बळी म्हणून अर्पण करावा आणि तो एका वृक्षाखाली ठेवावा. ठरल्याप्रमाणे सर्व साप हे अष्टमीच्या दिवशी एक सर्पबली एका वृक्षाखाली ठेवत असत आणि या उपहारामुळे गरुड संतुष्ट होत असल्यामुळे तो कुठल्याही दुसऱ्या सापांना कधीही त्रास देत नसे. पण कालांतराने हा कलिया आहे, या कलियाने या योजनेचा फायदा घेऊया असे ठरवले आणि त्याच्याजवळ अत्यंत तीव्र असे विष होते आणि त्याचे शारीरिक बळही खूप जास्त होते आणि त्याच्या या सामर्थ्यामुळे तो अतिशय गर्विष्ठ आणि उन्मत्त झाला होता आणि त्याने असे ठरवले की हा सापाचा बळी आपण गरुडाला का म्हणून द्यायचा. त्यानंतर जो बळी सर्वजण त्या वृक्षाखाली गरुडासाठी ठेवत असत तो बळी हा गरुडाला देण्याच्या ऐवजी हा कालिया स्वतःच भक्षण करू लागला. हा सगळा प्रकार भगवान विष्णूंचे वाहन असणाऱ्या या गरुडाचे जेव्हा लक्षात आला तेव्हा त्याला या कालियाचा अतिशय राग आला आणि त्या रागामुळे तो त्या बेटावरती उतरला आणि दोघांचे घनघोर असे युद्ध सुरू झाले. कालियाने त्याच्या असंख्य फणांनी आणि विषारी दातांनी त्या गरुडाचा सामना करायचा ठरवला, परंतु कितीही पराकाष्ठा केली तरी विष्णूंच्या वाहनापुढे त्या कालियाला शेवटी तो पराभूत झाला आणि कालिया त्याला दंश करण्याचा प्रयत्न करू लागला. पण गरुडाने अतिशय आपल्या तीक्ष्ण अशा नखांनी आणि सोनेरी पंखांनी त्या कालियावरती झडप घेतली आणि हा कद्रुनंदन कालिया घाबरवून शेवटी या यमुनेच्या डोहामध्ये आला आणि यमुनेच्या डोहामध्ये त्याने आश्रय घेतला, कारण की त्या ठिकाणी गरुडाचे आगमन होणार नव्हते. आता कलियाने या यमुना नदीतच का आश्रय घेतला त्याचे कारण असे की कालिया हा ज्याप्रमाणे गरुड हा नेहमीच कालियाच्या बेटावरती जायचा त्याचप्रमाणे तो मासे पकडण्यासाठी या यमुनेच्या तीरावरती देखील यायचा आणि मासे भक्षण करायचा. आता या यमुनेच्या डोहामध्ये एक सौभरी नावाचे थोर योगी राहत होते आणि ते या यमुना जळामध्ये जाऊन ध्यान धारणा करत असत
आणि या योग्यांना या माशांच्या विषयी अत्यंत दया आणि करुणा वाटत असे आणि त्यांनी गरुडाला या ठिकाणी येऊन तू माशाला त्रास देऊ नकोस असे देखील सांगितले. पण विष्णूंचा वाहन गरुड हा कधीच कुणाच्या अधीन नव्हता आणि राहणारही नाही. त्याने या ऋषींची अवज्ञा केली नाही, परंतु श्री विष्णूंचे वाहन असल्यामुळे त्याने तेथेच राहून मासे खात राहण्यापेक्षा त्याने एक मोठा मासा घेतला आणि तो दूर निघून गेला. तो जो मोठा मासा होता तो या सर्व माशांचा प्रमुख होता आणि गरुडाने त्या माशांच्या पैकी त्यांच्या प्रमुखालाच उचलून नेले. हे जेव्हा त्या मुनींना कळाले तेव्हा ते फार अतिशय दुःखी झाले आणि या माशांचे संरक्षण करावे असे समजून त्यांनी या गरुडाला शाप दिला की ते म्हणाले की तू जर यापुढे या यमुनेच्या डोहावरती येऊन जर मासे पकडायला आलास तर मी माझ्या संपूर्ण सामर्थ्याच्या बळावरती तुला असा शाप देतो की ज्या क्षणी तू येथे येशील त्या क्षणी तुझा तात्काळ मृत्यू होईल. आणि असा जो या योग्यांनी गरुडाला शाप दिला होता, या शापाची केवळ आणि केवळ जाणीव ही फक्त कालियालाच होती आणि त्याला माहिती होतं की कालिया या यमुनेच्या डोहामध्ये मला मारण्यासाठी नक्कीच येणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती आणि त्यामुळे कालियाने या यमुनेच्या विशाल डोहामध्ये आश्रय घेण्याचा त्यांनी विचार केला. परंतु कालियाचे या सौभरी मुनींचा आश्रय घेणे फार काही काळ यशस्वी झाले नाही आणि गरुडाचे स्वामी म्हणजेच साक्षात श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी या कालियाला यमुनेतून हाकलून दिले. त्यामुळे यावरून हे लक्षात घ्यावे की गरुड म्हणजेच हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याशी प्रत्यक्ष संबंधित आहे आणि हा प्राणी एवढा बलवान आहे की हा कुणाच्याही शापाला किंवा आज्ञेला बाध्य नाहीये. आणि भागवतात गरुडाला साक्षात भगवंताच्या समज आदरणीय समजण्यात आले आहे. त्यामुळे गरुडाला ज्या मुनींनी शाप दिला त्या मुनींचाच एक अपराध घडला होता आणि गरुडाने त्यांच्या शापाचा कुठल्याही प्रकारे प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांच्या कर्माचेच फळ म्हणून की काय सौभरी मुनींचे रक्षण होऊ शकले नाही आणि त्यांच्या या पदावरून पतन झाले आणि ते या लौकिक जगातील एक साधारण असे भोगी गृहस्थ म्हणून शेवटी बनले आणि वस्तुतः ते ध्यानधारणेने दिव्यानंदात निमग्न असायला हवे होते. ते योगी होते तरीही त्यांचे पतन होऊन शेवटी ते एक भोगी गृहस्थ बनले. अशा प्रकारे जेव्हा भगवान परमात्मा त्या यमुनेच्या डोहामधून बाहेर आले त्यावेळेला त्यांनी पाहिले की यमुनेच्या तीरावरती त्यांचे सर्व बालमित्र, त्यांचे सर्व नातेवाईक, नंद, यशोदा बाबा हे सर्व त्यांची वाट पाहत होते. ज्यावेळेला ते यमुनेच्या डोहातून बाहेर आले त्यावेळेला त्यांच्या सर्वांगावर चंदनाची उटी माखलेली होती. त्यांचा देह सुंदर असा शृंगारित होता. त्यांच्या अंगावरती मौल्यवान हिरे माणिके जडवलेली अतिशय सुंदर अशी सुवर्णांचे अलंकार होते. त्यांचे संपूर्ण अंगच हे सुवर्णांनी जणू काही भरून गेले होते. भगवान श्रीकृष्ण हे यमुनेच्या डोहामधून बाहेर येत आहेत असे पाहिल्यानंतर यशोदा माता, गोपगोपिका, नंद महाराज, सर्व गाई वासरे, गोप बालके, सर्वच वृंदावन वासियांना जणू काही पुनर्जीवन प्राप्त झाले असे त्यांना वाटले होते. आणि कुणालाही जेव्हा नवजीवन प्राप्त होते त्यावेळेला त्यांना साहजिकच अत्यानंद होणारच नाही का. त्या सर्व जणांनी धावत पळत जाऊन भगवान श्रीकृष्णांना आपल्या छातीशी घट्ट धरले आणि त्यांनी त्यांच्या दुःखाचा परिहार केला. माता यशोदा, माता रोहिणी, नंद महाराज आणि सर्व गोपगोपिका ह्या सर्वांना अतिशय आनंद झाला होता आणि त्या सर्वांनी भगवान परमात्म्याला आलिंगन दिले आणि आपल्या जीवनाचे ध्येयच जणू काही त्यांना प्राप्त झाल्यासारखे सर्वांना वाटत होते. बलरामांनी देखील श्रीकृष्णांना आलिंगन दिले, परंतु आलिंगन देताना ते मात्र स्मित हास्य करत होते, कारण की सर्वजण ज्या वेळेला चिंताक्रांत झाले होते त्यावेळेला फक्त बलराम दादांनाच तेच फक्त हे रहस्य जाणून होते आणि श्रीकृष्ण असे प्रकट झाल्याचे पाहून सर्व गोवत्से, वृषभादी, वृक्ष, गायी या सर्वांना सुद्धा अत्यानंद झाला होता. वृंदावनवासी ब्राह्मण सुद्धा
आपल्या पत्न्यांच्या सोबत आले होते आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. आणि ब्राह्मण हे समाजाचे आध्यात्मिक गुरु असल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या वरते संकट जे आहे ते निवारण झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिला आणि नंद महाराजांना दान देण्याबद्दल त्यांनी सूचना दिली. आपला बालकृष्ण हा सुखरूप परत आल्याचे पाहून नंद महाराजांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे सुवर्णालंकार, गायी दान दिल्या. नंद महाराज या कार्यामध्ये मग्न असताना माता यशोदेनी भगवान परमात्म्याला आपल्या छातीशी घट्ट धरले, त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांना जवळ घेतल्याच्या नंतर माता यशोदा ही सारखी अश्रू ढाळत होती. या सर्व प्रकारामध्ये आता जवळपास रात्र होत आली होती. सर्वच जण थकले होते, त्यामुळे सर्वांनी यमुना काठीच विश्रांती घेण्याचे ठरवले. सर्व वृंदावनवासी हे अतिशय थकल्यामुळे सर्वजण गाढ निद्रेत होते आणि अचानक त्या ठिकाणी वणवा लागला आणि त्याचे स्वरूप इतके भयंकर झाले की काही क्षणातच जणू काही सर्व व्रजवासी हे त्या वणव्यामध्ये जळून भस्म होतील की काय असे वाटू लागले. काही वेळाने त्या वणव्याचा ताप अतिशय वाढला आणि या वृंदावनवासियांना तो सहन झाला नाही आणि त्यांना अचानक जाग आली. तेव्हा पाहतात तर काय, त्या सर्व वनाला वणवा लागला होता आणि आपला हा बालकृष्ण गोपालकृष्ण भगवान पुरुषोत्तम यांचा सर्वांनी आश्रय घेतला आणि ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागले की हे भगवंता, हे प्रिय कृष्णा, हे बलरामा, हे समर्था, कृपया तुम्ही आमचे या प्रलयकारी वणव्यापासून रक्षण करावे आणि आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचाही आश्रय नाही. हा अग्नी आमचा सगळ्यांचा विनाश करून आम्हाला सर्वांना गिळंकृत करील, तेव्हा तुम्ही आम्हाला या वणव्यापासून आमचे रक्षण करा. आपल्या चरणकमळांच्या शिवाय आम्हा सर्वांना दुसरा कुठलाही आश्रय नाहीये. तेव्हा भगवान परमात्मा श्रीकृष्णांना आपल्या सर्व ग्रामबांधवांची करुणा आली आणि त्यांनी तात्काळ तो जो दावाग्नी होता तो पिऊन टाकला आणि आपल्या सर्व व्रजवासियांचे संरक्षण केले. अर्थात भगवान परमात्म्याला ही गोष्ट अशक्य नव्हतीच, कारण की ते असीम आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार ते काहीही करण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.